उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभम, जगनहित पानिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः, संत स्वरूपाय नमः, श्री साई देवाय नमः, संत स्वरूपाय नमः, श्री साई देवाय नमः. ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः, ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः. जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी, बरणौ रघुवर विमल जसु, जोधाय कुफलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. अखिल गुण निधानम करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार पंढरीसी पांडुरंग परमात्मा. ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधी ध्यानस्थ असणारे माऊली ज्ञानोबाराया. एवढंच नव्हे तर संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. महाराष्ट्रामध्ये या तिन्ही पदव्याच्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे पैठणचे नाथ बाबा. अरे जगाच्या बापाने ज्याच्या कीर्तनामध्ये नाचा
असावं. पंढरपुरातल्या मालकानं ज्यांच्या हातून नैवेद्य खावा एवढे अधिकार संपन्न असणारे नामदेव महाराज, तत्कालीन सर्व साधू महात्मे, परंतु विशेष सांगायचं झालं तर ज्यांचा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे ना, त्या तुकोबरायांचा जर विचार करून गेलो ना, तुकोबराय म्हणतात जाळून या संसार वैसोलोंगणी. अरे ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस निर्माण केला, एवढंच नव्हे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केला, अशा छत्रपतींना देखील उपदेश केला की राजा तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, परंतु आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. अशा छत्रपतींना देखील उपदेश करणारे महान योगी जगद्गुरु जगतवंदनीय चैतन्य भूषण पाषाण दूषण कथा अमृतशन जिजाई रमन देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराया यांचा अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणतात की माझं भाग्य उजळलं, कारण संतांच्या दर्शनामुळे मला पद्मनाभाचं दर्शन झालं. संतांच्या सहवासामुळे मला पद्मनाभ म्हणजे भगवान परमात्मा जोडला गेला. म्हणून हे भगवंत जो मला भेटलाय की नाही, त्या भगवंताला मी माझ्या हृदयामध्ये साठवी. माझ्या हृदयामध्ये एक सुंदर अशी पेटी करून माझ्या भगवंताला हृदयामध्ये साठवून ठेवी. खरं तर तुकोबराय म्हणतात, हा परमार्थ रूपी ठेवा आमच्याकडे पहिल्यापासूनच होता, परंतु तो माझ्या अहंकारामुळे, माझ्या शुद्ध भावामुळे मला आताशी सापडलेला आहे, असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना माहीत असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं अल्पसा परिहार देणं. ते म्हणजे असं की आज ओम शिव मल्हार श्री संत बाळूमामा देवालय थेटेवाडी गुरव पिंपरी मेंढे माऊली समाधी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसंच ज्यांच्यामुळे आम्हाला इथं कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली अशी असणारे आदरणीय दादा मामा ननवरे महाराजांच्या अंतकरणापासून आभार. तसेच समस्त सौजन्य असणारं बाळूमामा देवालय थेटेवाडी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती ही नतमस्तक होते. तसंच ज्यांच्यामुळे मला इथं कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण बाळूमामा जीवन चरित्रकार हरिभक्त पारायण संजीवनीताई शिंगाडे, तसेच सुनील महाराज शिंगाडे ताई व बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. आज माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे गायक वादक टाळकरी माळकरी विनेकरी ताई तुम्हा सर्वांचे अंतकरणापासून आभार. तसेच या कार्यक्रमाचे शूटिंग जे करणार आहेत ते असे असणारे नाना दादा बिटके दादांचेही अंतकरणापासून आभार. खरं तर आज इथं उपस्थित असणारे आजच्या कीर्तनासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे आदरणीय अरिवल वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त पारायण बलभीम महाराज पठारे, तसेच हरिभक्त पारायण दादा मामा ननवरे जिल्हा अध्यक्ष होणार आहेत. आता ते हरिभक्त पारायण गणपतराव शेटे घोगरगावकर, तसेच उद्योगपती नवनाथ शेठ बेरड हे पण या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्व मंडळींना माझ्या अंतकरणापासून तुम्हा सर्वांचे आभार मानते. तसेच आपल्या गावाचे सुपुत्र असणारे दादा महाराज ननवरे यांचा अधिकार फार मोठा आहे. मायबापांनो काय सांगावं, मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की मी माझ्या मुखानं काही वर्णन करू शकत नाही. ज्यांना अहिल्या नगर अध्यक्षाचं पद मिळणार आहे असे असणारे दादा आहेत, ज्यांच्यावर ज्योतिषशास्त्रांनी कविता सुद्धा लिहिलेली आहे. माईबापांनो एवढे अधिकार संपन्न असणारे हे दादा महाराज आहे. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहेत की अशा माणसाची संगत आम्हाला प्राप्त झाली. खरं तर हे साधू संत जे असतात की नाही, यांच्यामुळे तर आम्हाला भगवंत जोडला जातो. यांच्या सहवासामुळे आम्हाला भगवंताची प्राप्ती होत असते.
यांच्यामुळं, म्हणून आम्ही या सत्कार्यामध्ये मदत केली पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. एखादा जर व्यक्ती चांगला स्वतःहून पुढाकार घेऊन जर काम करत असेल तर आपण सुद्धा मदत केली पाहिजे की नाही. कारण भगवान परमात्माचा स्वभाव असा आहे महाराज, घेसी तेव्हा देसी. भगवंत आधी स्वतः आपल्याकडून काहीतरी घेत असतो, नंतर त्या भक्ताला देत असतो. मग आम्ही जर या मंदिरासाठी लागणारं साहित्य लवकरात लवकर पूर्ण केलं तर या ठिकाणाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल. तसंच इथलं जे वातावरण आहे की नाही, जे हे मंदिर आहे हे खूप आणि खूप भाग्यवान आहे माईबापांनो. सांगायला सुद्धा अवघड जातं एवढं याचं श्रेष्ठ महत्व आहे. अहो साक्षात तुम्हा समोर मामा या ठिकाणी नागराजाच्या रूपामध्ये राहत असतात. असं हे तुम्ही खरंच भाग्यवान आहात गुरु पिंपरीकर की तुम्हाला साक्षात मामांचं दर्शन या ठिकाणी होतंय. विठ्ठल विठ्ठल आज ऐका ना, आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. इथं येण्याची सर्वांची इच्छा असते, परंतु प्रत्येकाला काही इथं येता येत नाही. कसं असतं ना, सपने तो हर कोई देता है लेकिन हर किसी का सपना कभी पूरा नहीं होता. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. आज आम्ही या ठिकाणी आलोत, आम्ही आमच्या मनानं आलेलो नाहीत. माझ्या भगवान परमात्म्यानं, माझ्या बाळू मामानं आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. म्हणून आम्ही खरंच भाग्यवान आहोत. अरे ज्याच्या सत्तेशिवाय काही सुद्धा चालत नाही, वृक्षाचं पान देखील हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. असा सकल सत्ताधीश असणारा माझा भगवान परमात्मा आम्हाला या ठिकाणी बोलवत आहे. माई बापांनो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाची चाळीता. तुझिया सत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून शरण आलो. माझ्या मामांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहोत, म्हणून आम्ही या खरंच खूप भाग्यवान आहोत. ऐका ना, माझ्या मामांची या पृथ्वी तलावरती किती सत्ता आहे बघा. एकदा मामा गड हिंगलज जवळ औरनाळ ठिकाणी आपल्या मेंढ्या चारत होते, परंतु त्या काळामध्ये काही जास्त मेंढ्यांचं चारा पाण्याची व्यवस्था नव्हती. उन्हाळा दिवस चालले होते, म्हणून मामांनी ठरवलं की आपण सर्वांनी कर्नाटक प्रांतात डोनी या गावाला तिकडं जायचं. परंतु मामा हे अंतर्ज्ञानी होते, त्यांना पुढं काय होणार आहे हे सगळं माहीत होतं. हे माहीत असल्यामुळं मामा म्हणतात, विठ्ठल 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 विठ्ठल. मामांनी आपल्या गड्याला आधीच मोघम दिली की लेकांनो, अरे काठेला काठे भिडतील, मारामार होईल, हाणामाऱ्या होत्यात, सर्वजण तुम्ही नीट ऐका. त्या ठिकाणी मुडदे देखील पडतील, परंतु तुम्ही घाबरू नका. तुम्हाला मी सुरक्षित नेईल आणि सुरक्षित आणेन. ज्या ठिकाणी जगाचा बाप उपस्थित आहे तिथं काही घाबरण्याची चिंता आहे का? घाबरण्याची चिंता आहे का? नाही ना. साक्षात जगाचा बाप तिथे उपस्थित होता, त्यांना काही सुद्धा वाटलं नाही. सर्वजण औरनाळ या ठिकाणाहून डोनीकडे निघाले. तिथे गेले 4-5 दिवस राहिले. राहिल्याच्या नंतर 4-5 दिवस राहिले आणि महाराजा तिथं काही 7 जण धनगर जे होते की नाही, ते धनगर त्या ठिकाणी आले आणि मामांच्या माणसांना म्हणतात की अहो, तुम्ही जर या ठिकाणी तुमच्या बकऱ्या चारल्या तर आम्ही आमच्या बकऱ्या कुठे चारायच्या? आम्हाला चारा पाणी नाही. तुम्ही जर इथून चारून गेला तर आमचं इथं नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही काय करा, इथून लवकरात लवकर चालते व्हा. असं म्हटल्याच्या नंतर जे हुआप्पा आणि सिद्धप्पा नावाचे 2 मामांचे भक्त होते, त्या दोघांनी आपल्या बकऱ्या घेतल्या आणि दूर निघून गेले. परंतु त्या 7 जणांच्या तावडीमध्ये एकटे मामा सापडले. आता मामा सापडल्याच्या नंतर त्या 7 जणांनी माझ्या मामांना घेरलं आणि मामांना म्हणतात की मामांनी त्यांच्यावर काठ्यांनी मारहार करण्यासाठी काठ्यां उगरल्या, आपल्या हातामधल्या काठ्या मामांवरती उगरल्या. पण आश्चर्य असं घडलं की जसा हात वर केला की नाही, अगदी तसाच वर थांबला, हात खाली आला नाही. परंतु ते दृश्य बघून मामांच्या भक्त मंडळींना वाटलं की हे माणसं माझ्या देवाला मारतील, हे माणसं माझ्या देवाचा घात करतील. म्हणून हुआप्पाने आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि त्या 7 जणांच्या पैकी एका जणाच्या छातीवरती कुऱ्हाड
कुऱ्हाडीचा घाव घातला आणि त्या ठिकाणी सोमरण पावला. मामा म्हणतात, लेकांनो घात झाला, आता लवकरात लवकर इथून निघावं लागेल आपल्याला, अन्यथा अनर्थ होईल. असं म्हटल्याच्या नंतर ते तिथून निघाले. सलग त्या क्षणापासून मामा 9 दिवस चलत होते. 9व्या दिवशी कृष्णा नदीच्या काठी आले. कृष्णा नदीच्या काठी आल्याच्या नंतर मामा म्हणतात, मामा सगळ्यांनी पाहिलं की कृष्णा नदी जी होती की नाही ती तुडुंब भरून वाहत होती. आता सगळ्यांना टेन्शन आलं, सगळ्यांना प्रश्न पडला की इथून पार कसं करायचं, इथून आपण पुढं कसं जायचं. असं म्हटल्याच्या नंतर सर्व घाबरायला लागले, चिंता वाटू लागली सगळ्यांना. मामा म्हणतात, लेकांनो जरा थांबा. असं म्हटल्याच्या नंतर मामा 2 पावलं पुढे गेले आणि नम्र होऊन कृष्णा मातेला विनंती केली की आई, अगं मी फार संकटात आहे, मला तुझ्या या पाण्यातून वाट दे, मला या नदीतून पार करण्यासाठी मार्ग दाखव. असं म्हणून मामाने आपल्या हातातली काठी 3 वेळेस पाण्यावरती लावली आणि आपल्या हातातला भंडारा पाण्यावरती टाकला. आश्चर्य असं घडलं की ती नदी दोही भागाकडून अशी झाली आणि मामांना अशी उभी वाट करून दिली. माईबापाने एवढं माझ्या मामांचं सामर्थ्य आहे. मामांच्या मनात आलं तर आंधळ्याला दिसायला लावतात, पांगड्याला चालायला लावतात, मुक्याला बोलायला लावतात. मुकम करोति वाचालम पंगुम लंगे यते गिरिम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव. माझा भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे, एवढा दयाळू आहे, एवढा मायाळू आहे. माई बापांनो, एक तर आपल्या भगवंत आपल्या भक्तावर कधी संकट येऊ देत नाही आणि संकट आलंच तर तो निवरल्याशिवाय राहत नाही. संकटात बाळू मामा येतो धावूनी, संकटात बाळू मामा येतो धावूनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी. हा संकटात बाळू मामा येतो धावूनी, संकटात बाळू मामा येतो धावूनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी. गावामध्ये आपले आलाय बाळू मामा देव, गावामध्ये आपले आलाय बाळू मामा देव, मूर्ती सुंदर पूजा करू जोडोया हात, मूर्ती सुंदर पूजा करू जोडोया हात, पूजा करूनार निवाद दाऊनी, पूजा करूनार निवाद दाऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, 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 हाती काठी डोई फेटा घोंगडी असा माझा भगवान परमात्मा हे आपल्या भक्तावर कधी सुद्धा संकट येऊ देत नाही ना, आलं तरी ते निवारल्याशिवाय राहत नाही. ऐका ना, मामांची जर एखाद्यावर कृपा झाली की नाही त्याचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही बघा. फक्त आम्ही मामांच्या दरबारात गेलं पाहिजे, मामांना शुद्ध अंतकरणानं शरण गेलं पाहिजे. मामांवरती कृपा, आपल्यावरती जर कृपा मामांची करून घ्यायची असेल तर अंतकरण शुद्ध करायला पाहिजे माईबापांना. ऐका ना, कर्नाटक राज्यात बेळगाव तालुक्यात चिक्कोडी तालुक्यात केरूर हे गाव होतं. तिथं लकाप्पा नावाचा एक पहिलवान राहत होता. अंतकरण एकदम शुद्ध होतं, चांगल्या स्वभावाचा होता. धनगरांचा आराध्य दैवत असणारा आप्पाची वाडी या ठिकाणी तो दरवर्षी यात्रेकरिता जात होता. यात्रेकरिता जात असताना एके दिवशी त्याला कुठून तरी कळालं की बाळू मामा हे देवर्षी आहेत. बाळू मामा पुढं काय घडणार हे अचूकपणे सांगतात असं त्या पैलवानाला माहित होतं. असं माहित झाल्याच्या नंतर त्यावेळेस मामा डोनी या गावाला कर्नाटक राज्यामध्ये होते. तिथं काही खाण्यापिण्याची व्यवस्था बकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून या ठिकाणी इकडं केरूरकडे आले होते. हे लकाप्पाला माहीत झालं, म्हणून लकाप्पा आपल्या रानाच्या शिवारावरती बांधावरती येऊन थांबला. त्याच्या रानामध्ये सुंदर असं हिरवं गवत आलं होतं. मामांच्या बकऱ्या तिथून चालत होत्या हे बघून लकाप्पानं त्या मामांना त्यांच्या
जे सोबत होती की नाही माणसं, त्या माणसांना विनंती केली की तुम्ही माझ्या या ठिकाणी काय करा, माझ्या शेतामध्ये तुमच्या बकऱ्या चारा. असं म्हटल्याच्या नंतर मामांच्या भक्त मंडळींनी बकऱ्या रानामध्ये सोडल्या. बकऱ्या पोट भरून असं अन्न खात होत्या, पीक खाऊ लागल्या. त्यावेळेस मामा मागून आले आणि मामा म्हणतात, अरे लेकांनो, अरे कुणाचं रान जाळताय, अरे कुणाच्या हाच्यामध्ये कुणाच्या पायावरती धोंडा मारणार आहेत, काय करून ठेवलं, तुमचं टाळकं बिळकं फिरलं की काय. असं म्हटल्याच्या नंतर मामांचा तोफांसारखा पाऊस चालला होता शिव्यांचा. कुणाची सुद्धा टप्पर नव्हती मामांसमोर बोलायची. परंतु हा पैलवानची होता की नाही लकप्पा, एकदम शुद्ध अंतकरणानं मामांना समोर गेला आणि मामांना म्हणतो की मामा, अहो हे शेत माझंच आहे, मी स्वतःहून यांना सांगितलं होतं या ठिकाणी तुम्ही काय करा, बकऱ्या चारा. मामा यात तुमच्या माणसांची काही बी चूक नाही बघा, हे मी सांगितलं म्हणून माणसांनी शेतामध्ये बकऱ्या चारू दिल्या. असं म्हटल्याच्या नंतर मामा एवढे गरम झालेले, एकदम बर्फासारखे थंड झाले. का? कारण तो बोलणारा व्यक्ती जी होते की नाही, तो एकदम नम्रपणे बोलत होता. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. फक्त आपण नम्रतेनं भगवंताला शरण गेलं पाहिजे. कितीही रागीट असू द्या, माझा भगवंत आपल्याला शांत होतो की नाही. मग असंच त्यावेळेस घडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वजण संध्याकाळी लकाप्पाच्या घरी गेले, परंतु हा लकाप्पा जी होता की नाही, याची परिस्थिती एकदम नाजूक होती. याच्या घर सुद्धा चांगलं मोठं नव्हतं, साधं एक झोपडं होतं. परंतु एकदा का मामांची कृपा झाली की सगळं भाग्य उजळत असतं. मग आपल्यावरही मामांची खूप कृपा झाली. माई बापांनो, दादा महाराजांसारखे सुपुत्र या गावामध्ये जन्मलेले आहेत. त्यांच्यासारखं वैभव आज त्यांचं इथं आपल्याला तुम्हा सर्वांना त्यांचं दर्शन होतंय. मामा स्वतः या गावामध्ये विराजमान झालेले, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहोत. खरं सांगू का, हे एका जन्माच्या पुण्याईनं कधी मिळत नाही, याला जन्मोजन्मीचं पुण्य लागत असतं. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. ज्या अर्थी मामा तुमच्या या गावामध्ये विराजमान झालेले आहेत की नाही, त्या अर्थी तुमचं बहुत म्हणजे खूप जन्मांचं पुण्यही होतं माई बापांनो. त्याहुआ कुठं मामांचं तुम्हाला दर्शन प्राप्त होतं, हे सहजासहजी कुणालाही भेटत नाही. हे लकप्पाच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच झालं होतं. मामांची कृपा त्याच्यावर झाली होती. मी आधीच सांगितलं, आधी आपण काहीतरी भगवंताला दिलं पाहिजे, मग भगवंत आपल्याला देत असतो. कारण भगवंताचा स्वभाव कसा असतो, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. घेतल्याशिवाय काही देत नाही, म्हणून आम्ही दिलं पाहिजे की नाही काहीतरी. मग या लकप्पानं स्वतःच्या रानामध्ये, स्वतःच्या शेतामध्ये त्यांच्या बकऱ्या चारल्या होत्या. याच्या उपकाराची परतफेड म्हणजे मामाने त्याला एवढं मोठं दिलं की त्याला घरामध्ये ठेवायला जागा सुद्धा पुरली नाही. त्याचं भाग्य उजळलं होतं. अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, उजळले भाग्याता.
आता अवघी चिंता वारली. मामांच्या कृपेने त्या लकापाचं भाग्य उजळलं होतं. याचा परिणाम असा झाला की या लकापाची आधी फक्त 2 एकर शेती होती. 2 एकर शेती असल्यामुळं घरामध्ये 3 भाऊ होते आणि आई वडील असं त्यांचा कुटुंबाचा परिवार होता. असा त्यांचा अत्यंत नाजूक आणि बिकट परिस्थिती होती या लकापाची. हा लकापा स्वतः एक पैलवान होता. एके दिवशी एका गावामध्ये केरूरच्या साईडला एका गावामध्ये मामांचा तळ त्या ठिकाणी आला होता. मामा तिथं आल्याच्या नंतर लकापाची जी आई होती की नाही अवक्का, ती मामांना आणि त्यांच्या मुलाला भेटण्याकरिता त्या तळावरती गेली आणि मामांना म्हणते की मामा, लकाप्पाला म्हणते, लकाप्पा अरे दाद्या, अरे तू मामांबरोबर इकडे हिंडत फिरत असतोस आणि मग घरच्यांच्या पोटा पाण्याची सोय कशी होणार, त्यांचं कसं होणार, थोडाफार आमचाही विचार कर. त्यावेळेस भक्त मातेला मामा म्हणतात की म्हातारी, अगं कशाला त्रास करून घेतेस, हे बघ ही 100 रुपयाची थैली घे आणि घरी जाय. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या ब्राह्मणाचं शेत केले की नाही त्या ब्राह्मणाची शेती ही तुम्हाला मिळेल. ह्या 100 रुपयाचा संचकार म्हणजे ॲडव्हान्स म्हणून दे, असं मामांनी सांगितल्याच्या नंतर ही म्हातारी घरी जाते. काही दिवसामध्ये तो ब्राह्मण त्या शेतीचा मालक लकाप्पाच्या घरी येतो आणि म्हणतो की आई, माझ्या मुलीच्या लग्नाकरिता मला माझी जमीन विकायची आहे. यदा कदाचित जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन सौदा ठरवू शकता. असं म्हटल्याच्या नंतर अवक्का त्यांच्या घरी गेली आणि त्यांचा सौदा ठरला. 100 रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले आणि या अवक्कांना आपल्या 2 नंबरच्या पोराला मामांच्या तळावरती पाठवलं. तिथं पाठवल्याच्या नंतर मामा म्हणतात की अरे सात्या, आलास होय. होय मामा, 5000 रुपयाला ठरली बघा जमीन घ्यायची. दादा तर तुमच्या इकडं असतोय म्हणून आईनं मला पाठवलं आहे बघा. असं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणतात की काळजी करू नको, शेतीच्या मालकाला सांग की पाडव्यापर्यंत तुमचे पैसे काही देऊन टाकील. असं म्हटल्याच्या नंतर हे 50 रुपये घ्या, कन्या खा आणि घरी जावा, असं मामांनी त्यांना सांगितलं. मामांच्या एवढ्या बोलण्याचा त्यांना असा आशीर्वाद प्राप्त झाला की काही दिवसांनीच औरनाळ या गावी कुस्त्यांचं मैदान आलं. तिथं कुस्त्यांचं मैदान आल्याच्या नंतर ह्या लकाप्पानं मामांना विचारलं, मामा औरनाळला कुस्त्याचं मैदान आलंय बघा, माझं म्हणणं आहे की कुस्त्यामध्ये भाग घ्यावा. मामा म्हणतात अरे लेका, 1 काय 2 कुस्त्या कर की. असं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणतात, मामाने असा आशीर्वाद दिला. पण लकाप्पा म्हणतो की मामा, अहो पंजाबचा फार मोठा पैलवान आहे, मी कसा त्याला पेलणार, मला कसा तो पेलणार. असं म्हटल्याच्या मामा म्हणतात अरे लेका, अरे जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुझ्या पाठीवरती मी उभा आहे, तुला कुणी सुद्धा हरवू शकणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर हा लकाप्पा कुस्त्याच्या मैदानामध्ये गेला आणि तिथं त्यानं पहिली कुस्ती जिंकली. तिथं सुद्धा कुस्ती जिंकली. तिथं त्याला 2500 रुपये मिळाले. 2500 रुपये मिळाले आणि 1 तोळा सोनं मिळालं. दुसरं मैदान त्या ठिकाणी मुतनाळ या गावी झालं. तिथं सुद्धा लकाप्पाच विजयी ठरला. तिथं त्याला 1500 रुपये बक्षीस मिळालं. तिसरं मैदान हे एका गावामध्ये झालं. त्या ठिकाणी सुद्धा लकाप्पाच विजयी ठरला. तिथं त्याला 500 रुपये देण्यात आले. असे सगळे मिळून 4600 रुपये लकाप्पाला झाले होते. आता त्या वेळेचे 4000 म्हणजे आताची फार मोठी रक्कम आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो मामांना म्हणतो की मामा, अहो 4600 रुपये साचले आहेत बघा, परंतु 300 रुपये आणखी काही कमीच आहेत. असं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणतात की लेका, अरे लकाप्पा, हे 300 रुपये आहेत की नाही तू व्याजानं काढ, म्हणजे घरच्यांना काटकसरीनं जगण्याची सवय राहून जाईल. असं म्हटल्याच्या नंतर लकाप्पा म्हणतो, होय मामा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी करतो. असं म्हटला आणि 300 रुपये व्याजानं काढले. ज्या माणसाची 300 रुपये व्याजानं काढली होती की नाही त्या माणसानं 5 वर्ष कुठलीच तक्रार केली नाही. 5व्या वर्षी स्वतः लकाप्पाने त्या माणसाचे 300 रुपये निघून दिले आणि मामांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर उपकार केले. त्याला 50 रुपये दिले. 50 रुपये दिले आणि 30 बकऱ्या घेऊन दिल्या आणि त्याचं उत्पादन असं झालं की त्या लकाप्पाच्या 300 बकऱ्या झाल्या. आता उदरनिर्वाहाचा प्रश्न तर मिटला होता. उदरनिर्वाहासाठी त्यांचा प्रश्न मिटला होता. मेंढपाळाचा कसा तरी खर्च भागत होता त्यांचा जीवनाच्या जगण्याचा वरच्यावर. असं म्हटल्याच्या नंतर मग मामा तिथून निघून गेले
मामांची कृपा लकापावर एवढी झाली होती, एवढी कृपा झाली होती की अख्खा महाराष्ट्रामध्ये लकापा कुठं जरी कुस्त्यासाठी गेला की नाही तरी सुद्धा तिथं विजयी ठरत होता. एके दिवशी कोल्हापूरचे राजाराम महाराजांनी लकापाला आपल्या संस्थेचं पैलवान केलं. त्याला कोल्हापूरला बोलून त्याला अध्यक्षाची निवड केली. असं झाल्याच्या नंतर अधूनमधून लकाप्पा मामांच्या दर्शनाला यायचा आणि मामांना म्हणायचा, मामा अहो एवढं काय भेटले की नाही, हे फक्त तुमच्यामुळेच भेटले. हे सगळं मला जे मिळाले की नाही हे फक्त तुमच्यामुळं मला प्राप्त झाले मामा. यात माझी काय बी मेहनत नाही बघा, तुमच्या आशीर्वादानं मला हे मिळालेलं आहे. त्याच्यामुळं मी खरंच धन्य झालो आहे हो. माझ्या जीवनातली माझी सर्व चिंता वारली आहे. असं मामांना तो म्हणतो. विठ्ठल विठ्ठल असं मामांना सांगतो. ऐका ना, मामांच्या सहवासामध्ये गेलं तरी आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असते. संतांच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे. मामा सुद्धा एक संतच होते. एकदा मामा आपल्या भक्त मंडळी सोबत बसले होते. तिथं बसल्याच्या नंतर धुवाप्पा नावाचा एक माणूस होता बघा, त्यांचा भक्त होता. तिथं आपल्या भक्त मंडळींसोबत गप्पा मारत बसल्याच्या नंतर मामांनी त्या धुवाप्पा सगळ्यांचे बैठक बसली आणि धुवाप्पाच्या जे सोबत वकील होती की नाही त्या वकिलांनी विषय काढला की वकील म्हणतात की अरे धुवाप्पा, आपण सगळ्यांनी मिळून व्यंकटगिरीला दर्शनाला गेलं पाहिजे. माझी फार इच्छा आहे आपण व्यंकटगिरीला दर्शनाला जायचे. असं म्हटल्याच्या नंतर मामा स्वतः तिथं थांबले आणि सगळं भक्त मंडळी तिथून निघून गेली. परंतु हा धुळाप्पा होता की नाही, या धुळाप्पाला मामांची काही परमिशन मिळाली नाही, मामांची परवानगी मिळाली नाही, म्हणून हा धुळाप्पा तिथंच थांबतो आणि मामांना म्हणतो की मामा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं आले आणि मामा म्हणतात की का रे धुळाप्पा, व्यंकटगिरीला गेला नाहीस होय तू? तो धुळाप्पा म्हणतो, मामा अहो तुमची परवानगी मिळाली नाही, परवानगी मिळाली असती तर गेलो असतो आणि तुमची परवानगी विचारता जर न गेला असतो तर व्यंकटगिरीचं दर्शन झालं नसतं, म्हणून मी इथंच थांबलो बघ. असं म्हटल्याच्या नंतर मामा म्हणतात की ए धुळाप्पा, तुला व्यंकटगिरीचं दर्शनच घ्यायचंय की नाही, मग तू एक काम कर, तू काय कर, डोळे झाक, तुला मी व्यंकटगिरीचं दर्शन करून देतो. त्यावेळेस धुळाप्पांना आपले डोळे झाकले आणि साक्षात मामांनी स्वतः व्यंकटगिरीचं रूप घेतलं आणि आपल्या भक्ताला दर्शन दिलं. म्हणजे संतांच्या सहवासामध्ये गेलं तरी आपल्याला पद्मनाभ जोडत असतो अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. माझ्या मामांमुळं धुळप्पाला साक्षात व्यंकटगिरीचं दर्शन झालं होतं, त्याचं सुद्धा भाग्य उजळलं होतं. बरं, संतांच्या सहवासामध्ये गेलं तर डायरेक्ट भगवंताची प्राप्ती होती का? नाही, कारण संत स्वतः म्हणतात की संतांच्या सहवासामध्ये जरी आलात तरी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल.
नाम तर घ्यावं लागेल की नाही, कारण माझे मामा स्वतः त्यांच्या आराध्य दैवताचं नामस्मरण करत असतात. मामांचा अवतार कुणाचा हो? रुद्राचा अवतार थोर हो. मामांचा अवतारच रुद्राचा आहे की नाही. या रुद्राचा मंत्र कुठलाय? भगवान शिव शंकरांचा मंत्र कुठलाय? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाच्या तया मोक्ष. माझे मामा, माझा भगवान परमात्मा महादेव स्वतः त्यांच्या आराध्य दैवताचं नामस्मरण करतात, स्वतः ते भगवंताचं नाम घेतात. मग तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे की नाही? तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संतांच्या सोबत जरी राहायचं असलं तरी संत म्हणतात की संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. संत संग धरा, पण काय करा? हरिभजन करा, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा एकदा प्रेमानं माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. सर्वांनी एकदा प्रेमाने हात वरती घ्या, सर्वांनी प्रेमाने हात वरती घ्या आणि म्हणा विठोबा रखुमाई.